नाशिकमध्ये भोंदूगिरीच्या प्रकरणानंतर आता खंडणीखोरांचा धक्कादायक प्रकार समोर आला असून मैत्रिणीसोबतचे खासगी फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल 12 लाखांची खंडणी उकळण्याचा प्रकार करणाऱ्या चौघांना सातपूर पोलिसांनी अवघ्या 5 तासात अटक करत गुन्हेगारीला चपराक दिली आहे। सातपूर पोलीस ठाण्यामध्ये एका वृत्तपत्र व्यावसायिकानं दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींनी फिर्यादीच्या कार्यालयातून टॅब चोरी केला। या टॅबमधील खासगी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत 12 लाखांची खंडणी मागण्यात आली। इतकंच नाही तर आरोपींनी 10,000 रुपये स्वीकारून फिर्यादीचे न्यूड फोटो व्हिडिओ त्यालाच व्हॉट्सअपवर पाठवून मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न केला। या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी तातडीनं 2 पथकं तयार केली। तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीनं आरोपींचा माग काढण्यात आला। आरोपी आडगाव शिवारातील 10वा मैल परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला। पोलिसांचा माग कळताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी सिने स्टाईल पाठलाग करत आकाश पुंडलिक बकरे, प्रकाश रामदास पानपाटील, सुरेश गवळी आणि श्रीपाद शिंदे यांना ताब्यात घेतले। ही धडाकेबाज कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार उपायुक्त किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश आहिरे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं अत्यंत वेगानं आणि अचूक नियोजनानं ही कारवाई यशस्वी केली। याबाबत पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी सातपूर पोलीस ठाणे या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली। सातपूर पोलीस स्टेशन अंतर्गत एक साधारण 2 दिवसापूर्वी आमच्याकडे अशी माहिती आली होती की या गुन्ह्यातला जो फिर्यादी आहे मूळ गुन्ह्याचा त्याचं वय 63 वर्ष आहे आणि त्याला काही त्याच्याकडं काम करणाऱ्या काही लोकांनी त्याच्याकडचे एक हार्ड डिस्क होती, हार्ड डिस्क त्या ठिकाणी चोरीला गेलेली आहे आणि त्याच्यावरून त्याला ब्लॅकमेलिंग होते अशा पद्धतीने साधारणपणे प्राथमिक माहिती त्याने दिली आणि त्या माहितीच्या आधारावरती मग सातपूर पोलीस असतील किंवा आमचे क्राईम ब्रांच असेल त्यांनी एक काल रात्री एक जॉईंट ऑपरेशन केलं आणि त्याच्यामध्ये एकूण 4 आरोपींना आम्ही सध्या अटक केलेली आहे। त्या 4 आरोपींनी पैकी एक जो व्यक्ती आहे तो या आमच्या गुन्ह्यातला जो मूळ फिर्यादी आहे त्याच्याकडे तो ऑफिस बॉय किंवा त्याचा असिस्टंट म्हणून काम करायचा। साधारणपणे तो 2013 पासून वगैरे काम करायचा, बऱ्याच 16 वर्षापूर्वीपासून तो ज्यावेळी काम करायचं, मध्ये त्याने काम सोडलं पण होतं, तर त्याच्यात त्याचा देखील सहभाग असल्याचं निष्पन्न झालेला आणि त्याने त्याच्याकडे काम करत असताना ही हार्ड डिस्क जी आहे त्या हार्ड डिस्कमध्ये काही ऑब्जेक्शनेबल व्हिडिओज काही महिलांचे आणि काही फोटोज असल्याचं त्याने निदर्शनास आले आणि ती हार्ड डिस्क त्याने चोरली आणि चोरल्यानंतर त्याला काही आर्थिक चणचणीमुळे किंवा इतर कुठल्या कारणांमुळे त्याने नंतर परत आपल्या मुलाचा जो फिर्यादी आहे 63 वर्षीय इसम आहे त्याला परत ब्लॅकमेल करायला सुरुवात केली। त्याच्यावरून त्याने सुरुवातीला एक 10,000 रुपयाची रक्कम देखील त्यांना दिली होती आणि परत नंतर अजून 12 लाख रुपयाच्या रकमेची त्याला मागणी होत होती आणि त्याच्यावरून तो पोलिसांना अप्रोच झाला। त्याच्यानंतर आम्ही एक डिटेल्स आपल्याला सांगितलं की काल एक ऑपरेशन लॉन्च केलं आणि त्याच्यामध्ये एक ट्रॅक करून आम्ही जवळपास 4 आरोपींना पकडलेलं आहे। आता त्या 4 आरोपींना जेव्हा आम्ही त्यांच्याकडून पकडलं तेव्हा त्यांच्याकडून आम्हाला घटनास्थळी 2 पेनड्राईव्ह पण मिळालेले आहेत, तसंच एक मोबाईल पण मिळालेला आहे आणि ती जी मूळ हार्ड डिस्क जी होती ती हार्ड डिस्क देखील आम्ही त्या ठिकाणी सदर गुन्ह्याच्या तपासाने जप्त केली आहे। तर त्याच्यामध्ये फर्दर नेमके कशा प्रकारचे व्हिडिओज आहेत, फोटोज आहेत, कुणाचे आहेत आणि याच्यामध्ये काही लैंगिक अत्याचाराचा किंवा शोषणाचा काही प्रकार आहे का या बाबतीत देखील आता आम्ही पुढील तपास करत। प्राथमिकदृष्ट्या काय म्हणजे जे व्हिडिओ आहेत आक्षेपार्ह म्हणतात ते अत्याचाराचे आहेत की काय? त्याच्यामध्ये साधारणपणे काही आक्षेपार्ह त्या ठिकाणी इमेजेस आहेत आणि आक्षेपार्ह व्हिडिओ आहेत हे दिसतंय, परंतु त्याच्यात असा फोर्सफुल काही झालेलं आहे असं सध्यापर्यंत तपासात काही निष्पन्न झालेलं आहे असं दिसत नाही, परंतु ही अतिशय प्राथमिक माहिती आहे कारण आपल्याला सगळ्यांना माहिती की काल रात्रीचीच डेव्हलपमेंट आहे आणि अजून आम्ही आता त्याच्यात अधिक तपास व्हिडिओ एकाच ठिकाणचे आहेत की वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे कॅमेरामध्ये शूटिंग आहे का काय? साधारणपणे ते कॅमेरामध्ये शूटिंग आहे असं दिसतंय त्याच्यामध्ये, जसं की आपला जो हँडी कॅम किंवा व्हिडिओ कॅम वगैरे असतो अशा पद्धतीचा, परंतु आता त्या अधिक तपासांचे आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल की तो एकाच ठिकाणचा आहे, त्याच्यात मल्टिपल लोकेशन्स इन्व्हॉल्व आहेत। मात्र त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की मल्टिपल महिलांचे व्हिडिओ त्याच्यामध्ये आहेत ते मात्र सपोर्टर्स त्याच्यामध्ये किती व्हिडिओ आहे साधारण आता एकूण निश्चितपणे सांगता येणार नाही, परंतु निश्चित संख्या करत नाही कालावधी किती साधारणतः आकडा किती असू शकतो व्हिडिओचा? मे बी 100च्या आसपास वगैरे असेल, परंतु तपासांनी सांगता येईल हा कोण व्यक्ती म्हणजे त्याचा व्यवसाय काय आहे? हा खरं तर 63 वर्षीय व्यक्ती आहे, हा मूळ तसा स्वतःला पत्रकार म्हणणारा व्यक्ती आहे, मात्र याचं नंतरच्या कालावधीमध्ये याने ज्या काय आपल्या अंगणवाडी सेविका आहेत किंवा ब्युटी पार्लर चालवणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी कन्सल्टन्सीचा हा काम करायचा आणि त्यांना जे काही त्यांच्या व्यवसायाच्या निमित्तानं लागणारे जे काही कागदपत्र आहेत किंवा एनओसीज आहेत याच्यामध्ये तो फॅसिलिटेशनचं काम करायचा आणि त्याच्यामध्ये त्यांचं कन्सल्टेशन करून मग त्यांना फर्दर त्याच्यामध्ये नोकरी लावणं असेल किंवा त्यांचा व्यवसाय सुरू करणं असेल याच्यामध्ये त्यांना तो मदत करायचा।
असं समजतंय की तो वास्तुशास्त्र आणि हस्तरेषा म्हणून पण तो काम करायचा ज्योतिषी म्हणून, तर त्याबाबतचं काय नाही, आपलं- याच्या बाबतीत आता काहीच भाष्य करता येणार नाही, कारण अतिशय प्राथमिक अवस्थेचा तपास आहे. मात्र त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करू. सर, प्राथमिक आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार फिर्यादी हाच काही या सगळ्या याच्यात सहभागी असू शकतो आणि त्याची पण चौकशी करायची असं काही आहे. नाही, निश्चितपणे मी जसं आपल्याला सांगितलं की जरी ह्या मूळ गुन्ह्यातल्या फिर्यादीला जरी त्याला खंडणी मागितली की ज्यासाठी ब्लॅकमेल केलं गेलं असेल तरी अधिक तपास आणतात. याच्यामध्ये जेव्हा प्रत्यक्षात जर काही पीडित महिला असतील त्या जर का समोर आल्या तर त्याच्यामध्ये त्याच्या विरुद्ध देखील गुन्हे जर का दाखल झाले ते शक्यता आपल्याला नाकारता येत नाही, तो देखील आरोपी त्याच्यामध्ये होऊ शकतो. आणि सर, या प्रकरणात पोलीस सुमोटो या महिलांना संपर्क करून त्यांच्याशी संवाद करणार आहे, कारण महिलांचे आहे आणि संवेदनशील पण आहे. नाही, निश्चितपणे प्रकरण संवेदनशील आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये गोपनीयता बाळगून म्हणजे विशेषतः सर्वप्रथम तर माझं सगळ्यांनाच आव्हान आहे की याच्यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असल्यामुळे आपण सगळ्यांनी देखील त्याच्यामध्ये गोपनीयता बाळगली पाहिजे आणि त्यामुळे ती गोपनीयता बाळगून आम्ही याच्यामधल्या ज्या कोणी महिला असतील त्यांच्याशी आम्ही संपर्क निश्चितपणे करणार आहोत. एक विशेष तपास पथक पण आम्ही त्याच्यामध्ये आमच्या अंबड डिव्हिजन मधल्या अधिकाऱ्यांचं, क्राईम ब्रांच आणि महिला अंमलदारांचं किंवा अधिकाऱ्यांचं आम्ही गठीत करत आहोत आणि त्याच्या आधारावरती तपास करून मग फर्दर याच्यात जर काही महिलांच्या शोषणाचा काही प्रकार झालेला असेल तर त्याच्यात देखील काही कारवाई केली जाईल. व्हिडिओचा कालावधी म्हणजे व्हिडिओचा कालावधी कधीपासून कधीपर्यंत? साधारणपणे 2003 पासून तर 2024 पर्यंतचे व्हिडिओ त्याच्यामध्ये आहेत असं दिसतं सर. म्हणजे जुने व्हिडिओ अगदी आपण जर म्हटलं तर 2003 चे आहेत आणि काही रिसेंट 2024 पर्यंत पण आहेत. हा संशयितांना शिताफीनं आणि सिने स्टाईल ताब्यात घेण्यात आला, थोडंसं त्याच्याबद्दल सांगा. त्याच्याविषयी सांगतो की जसं मी आपल्याला सांगितलं की जेव्हा ही माहिती आपल्याला मिळाली त्याच्यानंतर आपण एक याच्यामध्ये आपण अँटी करप्शन एखादा ट्रॅक करतो तशा पद्धतीनं काही बनावट नोटा देखील त्याच्यामध्ये टाकण्यात आल्या आणि त्याच्याद्वारे फिर्यादीला एका एक्सवायझेड लोकेशनला पाठवण्यात आलं. ते लोकेशन आपलं मुंबई आग्रा हायवेवरच होतं आणि त्या माहितीच्या आधारावरती मग जेव्हा त्याला प्रत्यक्षात ती डीव्हीडी किंवा ती जी हार्ड डिस्क आहे ती ताब्यात जेव्हा त्याच्या मिळाली त्याच्यानंतर मग त्याने ते पैसे म्हणून त्या समोरच्या व्यक्तीला दिले आणि त्यावेळेसच आपली क्राईम ब्रांच ॲज वेल एज आपली टीम होती आणि त्यांनी तिथून घटनास्थळावरून एका आरोपीला ताब्यात घेतलं. दुसऱ्या एका आरोपी होती मी आपल्याला सांगितलं की पूर्वी जो असिस्टंट आहे त्याच्यावरती आम्हाला संशय होता तो देखील त्याच ठिकाणी होता, त्याला देखील ताब्यात घेतलं आणि त्याच्या माहितीवरून परत नंतर आणखी इतर 2 आरोपी जे आहेत त्यांना पण ताब्यात घेतलं. असे एकूण 4 आरोपी जे त्याला ब्लॅकमेल करत होते त्यांना देखील त्या ठिकाणी ताब्यात चौकशीसाठी त्यांना देखील आम्ही बोलवलं. आणि किती रक्कम दिलं होतं सर? रक्कम ऑब्व्हियसली 12 लाखांची डिमांड होती, जेव्हा आम्ही ते 12 लाख देतो असं पोच केलं होतं, परंतु त्यात ती रक्कम नाही दिलेली तशी. मात्र मूळची त्यांनी त्या फिर्यादीनं जी दिलेली आहे त्यात एकूण 10,000ची रक्कम मात्र त्याच्यातली आहे त्यांनी पूर्वी दिलेली आहे. त्याच्याबाबतीत अधिक सर, पण मग ही डील काय नेमकी ठरली की आम्ही तुला पैसे देतो आणि तू सगळं ज्यांच्याकडे दिसेल ते आम्हाला कळव. एक्झॅक्टली डील आपण अशाच पद्धतीने त्या ठिकाणी त्याला करण्यासाठी सांगितलं होतं, कारण त्यांना आम्हाला रेड हँडेड पकडायला होतं बेसिकली, कारण तू पण आपल्याला प्रूफ त्याच्यामध्ये तपासामध्ये सबस्टॅन्टिव्ह पीस ऑफ एव्हिडन्स म्हणून वापरता येतो. त्याच्यामुळे आपण त्याला तू पैसे द्यायला तयार आहेस आणि तू पैसे दे आणि त्याच्या बदल्यात मग त्यांच्याकडून ते घेणं आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी रेड हँडेड केल्या. कारण आपल्याला इनिशियली आरोपी अनोळखी होते आणि आरोपींचा आपल्याला ऍसेच काहीच वेराबोट नव्हते, फक्त मोबाईल आपल्याला नंबर आपल्याला होता परंतु त्याच्या व्यतिरिक्त कुठली माहिती महिला किती होत्या सर म्हणजे या व्हिडिओमध्ये? नाही, याच्याविषयी काही सांगता येणार नाही. आणि सर हे जे एकूण व्हिडिओ आहेत श्रीमंत आणि व्हिडिओ आहे अंदाज, हे व्हिडिओ कोण काढले? म्हणजे फिर्यादीने काढलेले आहेत की कोणी कॅमेरा ट्रॅप केला होता? नाही, ट्रॅप वगैरे नाही, ते स्वतःच त्यांनी काढले. फिर्यादीने? हो, फिर्यादीने काढले. काय उद्देश? त्यांनी कॅमेरा लपवून आता ते ठेवला. तपासाचं सांगता येईल त्याचा उद्देश नेमका काय आहे त्याच्यामध्ये, फर्दर त्यांना ब्लॅकमेलिंगचा उद्देश होता का त्याचं बाबा नेमकं एक्झॅक्ट काय होता ह्याच्याविषयी आता भाष्य करणं शक्य होणार काही व्हिडिओ व्हायरल केलेले आहेत सर? नाही. अजूनपर्यंत असं तपासात काही निष्पन्न झालेलं नाही. मात्र जे ओरिजिनली त्या हार्ड डिस्कमध्ये व्हिडिओ होते त्याच्यातून सर ह्या आरोपी जे आम्ही 4 अटक केले त्यांनी त्या ठिकाणी त्याचे 2 पेनड्राईव्ह आणि 1 मोबाईल त्याच्यामध्ये ते घेतलेले आहेत असं तरी सध्या निष्पन्न होते, परंतु ते देखील पोलिसांच्या ताब्यात आहे. सो ॲज ऑफ नाऊ तरी ते पूर्ण व्हायरल केले आहेत असं निष्पन्न होत नाही. अच्छा, त्या पेनड्राईव्हच्या किंवा त्या हार्डडिस्कच्या अधिक काही कॉपी तयार करून त्यांनी विविध ठिकाणी ते आता त्याच्याविषयी आम्ही तपास करतो. ते कारण अजून तर राईट नाव तसं काही निष्पन्न होत नाही, मात्र वेर इन्व्हेस्टिगेशन. संशयित आणि फिर्यादीमध्ये काही संबंध होते का पहिल्यापासून ओळखीचे वगैरे? त्यातला एक जो आरोपी आहे तो आपल्या त्यातला जो फिर्यादी आहे त्याच्याकडे तो कामाला होता. जवळपास 7 ते 8 वर्ष त्यांनी त्याच्याकडे काम केलं आणि 2013ला पण कामाला होता. नंतर त्यांनी परत काम सोडलं होतं आणि परत त्याच्याकडे काम जॉईन केलं. असं आहे. यांची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी जाण्याची ॲज ऑफ नाव तरी काही असं निष्पन्न होत नाही. त्यांनी स्वतःच व्हिडिओ रेकॉर्ड केले म्हणजे कॅमेरा लपवून घेऊन. आता तो लपवून ठेवला होता का काय, आता हे थोडंसं जेव्हा कधी पीडित महिला किंवा काय त्यांच्याकडे जेव्हा चौकशी आम्ही करू त्यावेळेस ते निष्पन्न होईल, परंतु ॲज ऑफ नाव तरी असं काही ते एकदम सीसीटीव्ही कॅमेरा वगैरे निश्चितपणे नाही तो इथं दिसतो. सर Regular camera. महिला आतापर्यंत अप्रोच नाही, अजूनपर्यंत नाही. आता we are looking for. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवडे, सातपूर.